मसलेकर गुरुजी विचारधारेमध्ये आपलं सहर्ष स्वागत। आज आपण शाळीग्रामाविषयी थोडं जाणून घेणार आहोत। आपल्याकडं शाळीग्रामाला भगवान महाविष्णूंचं प्रतीक मानलंय। प्रत्येकाच्या घरामध्ये शाळीग्रामाची पूजा होती। शाळीग्रामामध्ये सुद्धा वेगळे वेगळे प्रकार सांगितले, 14 प्रकारचे शाळीग्राम सांगितले। पण आपल्याकडे एक श्लोक परंपरेने म्हणण्यात येतो, अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम। विष्णुपादोदकम तीर्थम ह्याचे दोन अर्थ होते, एक गंगाजल सुद्धा होतं आणि दुसरं म्हणजे शाळीग्रामावर घातलेलं तीर्थ। हे दोन्ही सुद्धा कसे महत्त्वाचे आहेत आणि ह्याच्या मागं वैज्ञानिक काय कारण आहे हे आपण जाणून घेणार आहोत। शाळीग्राम ज्या प्रांतात बनतो, हिमालयामध्ये गंडकी नदीच्या पात्रामध्ये शाळीग्राम निर्माण होतात। तर ह्या शाळीग्रामाचं वैशिष्ट्य एवढं कशामुळे किंवा ह्याचं कारण असं आहे की त्या श्लोकामध्ये सांगितलंय अकाल मृत्युहरणम। अकाल मृत्यू माणसाला कशामुळे येऊ शकतो? अनेक कारण आहे, त्याच्यामध्ये एक रोगामुळे सुद्धा येऊ शकतो। सर्व व्याधी विनाशनम, सगळ्या व्याधी, काही माणसाला शारीरिक व्याधी असतात तर ह्या सगळ्या व्याधी नष्ट होतील। पण विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम, आमच्या ऋषींनी दूरवर विचार करून, दूरदृष्टी ठेवून ह्या श्लोकांमध्ये हा वैज्ञानिक सिद्धांत मांडलाय। नेटवर सर्च करू शकता। हिमालयामध्ये अनेक औषधी वनस्पती आहेत। ह्या औषधी वनस्पतींच्या संपर्कातून गंगेचं जल असू द्या किंवा त्या गंडकी नदीचं किंवा हिमालयात उगम पावणाऱ्या कोणत्याही नदीचं जल असू द्या, हे त्या तटावरून वाहत असताना त्या तटावर ज्या ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पतींचा थोडंफार गुणधर्म घेऊन ते जल आपल्यापर्यंत येतं। म्हणजे गंगाद्वार जे म्हणतात, ती एवढ्या हिमालयातून ती गंगा सगळ्या वनस्पतींचं सार घेऊन पृथ्वीवर येते, ऋषिकेशपासून पुढं वाहते। म्हणून गंगेच्या पाण्यामध्ये तुम्ही जर का गंगाजल आणलं तर त्याच्यामध्ये कधी किडे होत नाहीत, कधी चाटू होत नाहीत, कधी ते पाणी खराब होत नाही। ह्याचं कारण काय? कारण त्याच्यामध्ये औषधीय गुणधर्म आहेत। त्याच्यामुळं गंगेचं नुसतं पाणी जरी पिलं तरी आमच्या ऋषींनी सांगितलं की त्या माणसाचे सर्व रोग नष्ट होऊ शकतात। तसंच शाळीग्रामाचं महत्त्व। शाळीग्राम ज्या प्रांतात बनतो, हिमालयाच्या कुशीत मुक्तिनाथ धामच्या तिथं दामोदर कुंडामध्ये ते शाळीग्राम बनतात। पूर्ण गंडकी नदीमध्येच आहेत, पण तिथून लोक घेऊन येतात। हे शाळीग्राम काय तर ती गंडकी नदी सुद्धा अनेक वनस्पती यांच्या माध्यमातून वाहत येते। त्याच्यामध्ये अनेक औषधी वनस्पतींचा गुणधर्म त्या गंडकी नदीच्या पाण्यामध्ये येतो आणि त्या पाण्यामध्ये राहिल्यामुळं किंचित काही प्रकारे अंश त्या दगडाच्या ठिकाणी म्हणजे शाळीग्रामाच्या ठिकाणी सुद्धा निर्माण होतो। कारण की आपल्याकडं संगती संग दोष असं सांगितलंय। माणूस असू द्या किंवा निसर्ग असू द्या, जो जशाच्या संगतीत राहतो तसा तो हळूहळू होत जातो। आपल्याला फुलपाखराचं उदाहरण माहिती आहे की ती आळी असते, भीतीने ते फुलपाखरू होतं। तसं शाळीग्राम ज्या प्रांतात बनतात आणि ज्या नदीच्या पात्रामध्ये किंवा दामोदर कुंडामध्ये कुशीमध्ये ते बनतात, ते नदीचं पाणी अनेक आयुर्वेदिक औषधीचं गुणधर्म घेऊन आपल्या पोटांमध्ये ते शाळीग्राम साठवतं। म्हणून काही औषधीय गुण त्या शाळीग्रामाच्या ठिकाणी सुद्धा निर्माण होतात आणि त्याच्यामुळे आपल्याकडे शाळीग्रामाचं तीर्थ जेवणाआधी घेण्याची ऋषींनी परंपरा सांगितली। त्याचं कारण असं आहे की आपल्याला कोणता रोग होऊ नये। आपल्या भारताचं वैशिष्ट्य एवढं आहे की आपल्या भारतामध्ये अनेक अशा बऱ्याचशा वनस्पती आहेत। त्याचं सगळ्यांचं वर्णन अथर्ववेदात आलेलं आहे। कारण की अथर्ववेदाचा उपवेद स्थापत्यवेद जरी असलं तरी आयुर्वेदाचं प्रचूर ज्ञान अथर्ववेदामध्ये आपल्याला मिळतं। तर अशा वनस्पतींमुळं काय होतं की मनुष्याच्या ठिकाणची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि तो निरोगी राहतो। हे निरोगी करणाऱ्या वनस्पत्या त्या सर्व हिमालयामध्ये आणि त्या हिमालयाच्या कुशीमध्ये ती गंडकी नदी वाहते आणि त्या गंडकी नदीच्या कुशीमध्ये शाळीग्राम निर्माण होतात। म्हणून त्या औषधीय वनस्पतींचं थोड्या प्रमाणात का होईना ते शाळीग्रामाच्या ठिकाणी गुणधर्म सोडतात।
त्याच्यामुळे आपल्याकडं पूज्यता आणि वैज्ञानिकता ह्या दोन्ही दृष्टिकोनातून एक श्लोक परंपरेने म्हणला जातो. अकाल मृत्युहरणम सर्व व्याधी विनाशनम विष्णुपादोदकम तीर्थम जठरे धारयाम्यहम. हिमालयाच्या कुशीतून वाहणाऱ्या औषधीय वनस्पतीच्या संपर्कात येणारे दोन गोष्टींच्या नित्य सेवनामुळे किंवा पूजनामुळे आणि त्यांच्या ठिकाणच्या तीर्थाच्या प्राशनामुळे मनुष्य निरोगी होऊ शकतो. त्याच्यामध्ये एक गंगाजल आणि दुसरं म्हणजे शाळीग्रामाचं तीर्थ. कारण की हे दोन्ही सुद्धा हिमालयाच्या कुशीमध्ये एक उगम पावते आणि एक निर्माण होते. त्याच्यामुळं हिमालयातील वनस्पती औषधीचा गुणधर्म असणारे काही भाग त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे आपल्याकडं शाळीग्रामाला व गंगेला सर्वात जास्त पूज्यता दिलेली. ओम